खूप मोठी आहे, खूप आध्यात्मिक आहे आणि ती हमजुला खातुरे आपने खूप मोठी आज गुंजाळ गाव कोटा वर्षापासून कार्य आहे कधी आजी या कार्यावर का मोगा पागवती नाही हमजे एवढा मोठा प्रश्न आहे. आम्ही संत गुलाम बाबा, रामदासजी बाबा, दोगू माता आणि श्रीसिंग दादा आणि चंद्रसेन बाबा या कुटुंब आपण बाठे टोलवाए तर याने बाठाने आपण बाठे मिलीने याने आपकी जय की ले दादा बाबा भी आपकी जय की ले आणि सकरता पितू की जय आम्ही या कार्यात हमजे कने हमले समझे कि ना आखी ते तुम म्हणजे काही गोगुलो तर काचरा आहे तर बाकी मारे आखे ता ये जो गुलाम महाराज है ये आरती जो पूजन कार्यक्रम है वो 11-12-37 सालेले स्थापना केली परंतु या अगोदर 31 ते 35 मध्ये दादा आम्ही जाके फेसबुक मीटिंग आहे की जळगाव जो फेसबुक मीटिंग आहे ती काँग्रेसहून महात्मा गांधीने दिली. महात्मा गांधी होम दे तुम्ही तर ती महात्मा गांधींनी घेतली. जळगावला फेसबुक म्हणून गाव आहे त्या ठिकाणी त्या पिरियडला 31 ते 35 मध्ये महात्मा गांधींनी फेसबुकला मीटिंग घेतली आणि तो जो समय होता तो समय म्हणजे ब्रिटिश सरकारची सत्ता होती आणि राजवाड्याची सत्ता होती. अशा परिस्थितीमध्ये एक माणूस काही आपण एवढे गोळा झाले पण 2 माणसं गोळा होऊ शकत नाही. ब्रिटिशची सत्ता होती आणि अशा परिस्थितीमध्ये 31 ते 35 मध्ये संत गुलाम महाराज हे कोणालाही माहिती नव्हती की आपल्या आदिवासी समाजामध्ये संत गुलाम महाराज हा आर्थिक पूजनाचा कार्यक्रम हा स्थापना करतोय हे कोणालाही माहिती नव्हती. आणि अचानक संत गुलाम महाराज हे जळगावच्या मीटिंगला गेले तर आमच्या एरियामध्ये एक नडगावन म्हणून गाव आहे आणि त्या गावामध्ये त्या टाइमाला साखरी अर्धा भाग नाही धुळे म्हणजे साखरी पण खासदार हा लसवेडे म्हणून पाडवी म्हणून खासदार होता त्या टाइमाला आणि त्या खासदार जळगावला जायला निघाला आणि संत गुलाम महाराज म्हणजे कांबळ आणि डेंगारा आणि वडील होता त्या टाइमाला कोकणी म्हणजे हे 2 खिसे आणि वरती हे 2 खिसे. गुलाम महाराज रंजनपूर मध्ये त्या टाइमाला मोरवड म्हणून सांगत होते. तिथून नंदुरबारला यायला निघाले तर तो खासदार या बाबाला सांगायचं तुम्ही कुठे जाताय तर तो सांगतोय तुम्ही जळगावला जातोय फेसबुकच्या मीटिंगला. तो म्हणे त्या टाइमाला महात्मा गांधीला भेटायला 2 लाख 2.5 लाख देईल तरी तुला भेटणार नाही तर तू येऊ नको तू अडाणी आहे खरा अडाणी आहे. संत गुलाम महाराज हा खरा अडाणी आहे. आणि त्या मीटिंगला आपण जळगाव आपण या नंदुरबारला आला आणि रेल्वेमध्ये बसले ते पण बसले परंतु प्लॅटफॉर्मावरती स्टेशनवरती गुलाम महाराज थांबू राहिले तू येऊ नको असा हा लसेवेळा सांगत होता खासदार तरी हा गुलाम महाराज ऐकलं नाही आणि ही रेल्वे सुटून गेली. आणि त्यानंतर बाबा पायी हे रेल्वे पोचली नाही तोपर्यंत जळगावच्या प्लॅटफॉर्मावरती गुलाम महाराज दिसत होते आणि हे निघून गेले गाडी खासदार आणि बाबा तिथेच प्लॅटफॉर्मावर होते. तर त्या टाइमाला महात्मा गांधींनी शिपाईला आदेश दिले होते की भाई एक लाल झेंडी ज्याच्या हातात राहील त्याला स्टेजवर घेऊन यायचे असं. आणि त्या टाइमाला त्या वेळेला ही गाडी निघून गेली आणि बाबा हे पोहोचत नाही तोपर्यंत स्टेजवर होते ते त्या फेसबुकची मीटिंग काँग्रेसची हा गुलाम महाराज अध्यक्ष होता त्या मीटिंगचे. एक खूप नवीन गोष्ट आहे समाजाला तर माहिती आहे
पण आज नवीन माणूस असेल त्याच्यासाठी ही खूप महत्वाची आहे की संत गुलाम महाराज हा अडाणी असताना त्या काँग्रेसच्या मीटिंग मध्ये संत गुलाम महाराज हा अध्यक्ष होता त्या मीटिंगच्या. आणि त्या मीटिंग मध्ये त्या बाबांनी तो अडाणी माणूस असताना त्यांनी असा करार केला, त्याला इंग्रजीमध्ये अग्रीमेंट म्हणतात, की हा असा करार केला की आदिवासी अखिल आदिवासी ऍक्टिव्हिटी स्पेशल एरिया 55 कलम सेक्शन प्रमाणे 294 पेटा कलम नाही 36 एत झेड 294 पेटा कलम प्रमाणे महात्मा गांधी 91-92 कलमानुसार महात्मा गांधी वारसा हक्क नामंजुरी आणि आदिवासी मंजुरी असा हा संत गुलाम महाराजने हा करार केलेला आहे, એટલે अग्रीमेंट केलेला आहे. हा अडाणी आहे. या जगामध्ये कोणालाही विचारलं तरी संत गुलाम महाराज हा अडाणी आहे. रामदास बाबाजी आहे ताई अडाणी आहे. आणि तेव्हा 11/12/37 सालला हे कार्य ओपन झालं. हे चौगाव मरवळ उर्फ रंजनपूर म्हणून जेव्हा बाबा अवताराला त्यावेळेस त्या गावाचं नाव रंजनपूर म्हणून पडलं आहे. म्हणजेच या जगाची जो रचना करणारा आहे तो महापुरुष त्या रंजनपूर मध्ये अवताराला आहे. आणि म्हणून ही जो आरती आहे ही आरतीचे मूर्म जो आहे आज प्रत्येक हा वर्ल्डची गोष्ट आहे की आरती એટલે बाई आणि पती आणि सती पतीचा व्यवहार आहे. आणि या आरतीच्या पूजनाच्या कार्यक्रमामध्ये जो भी जोडला त्याला व्यवहार रीत रिवाज आणि डिसिप्लिन એટલે नियम हा जो ज्याच्या घरामध्ये आरती पूजनाचा कार्यक्रम त्याच्या डिसिप्लिन प्रमाणे वागला असेल त्या घरामध्ये 100% त्याचे परिवर्तन बदलेल. समजून घ्या, एक साधं उदाहरण आहे. एखाद्या वेळेस आम्ही जवळजवळ समजून घ्या आम्ही 35 वर्ष या कार्यामध्ये शिकतोय. आम्ही आपल्या कार्यामध्ये असताना एखाद्या घरी आम्ही जर पोचलो आणि असं त्या एरियामध्ये निघालो तर त्या माणसाने सांगितले बाई पाहुणे आले म्हणून पाणी आला तर ते सांगते तुम्ही घ्यायला या. म्हणजे त्या नवऱ्याला सांगते तुम्ही घ्यायला या म्हणजे यांना तुम्ही पाणी द्यायचं. म्हणून ज्या कुटुंबामध्ये हा जो व्यवहार आहे त्या कुटुंबाचा जो व्यवहार आहे त्या कुटुंबाचे रीतिरिवाजाप्रमाणे जर रंजनपूरचे जे व्यवहार आहे त्या व्यवहाराप्रमाणे जर वागत असेल त्याचं ऑटोमॅटिक तो घर परिस्थिती बदलू शकते. तो श्रीमंत होऊ शकतो. तो व्यवहाराच्या रीतीने तो पुढे जाऊ शकतो. आणि ज्याच्या घरामध्ये जरा थोडी रुंगारुंगाची गोष्ट जर त्यांनी भांगड करत असेल तर त्या घरामध्ये शांतताही राहणार नाही. पहिले तर बाईंनी आता आरती सांगितलं म्हणजे हरोहरी की साठी 60 शक्ती वड आहे. जर तुम्ही थोड्या गोष्टीसाठी जर भांडण असेल तर ती त्याच्यामध्ये व्यवहार दारू मांस मटण जो भी क्षमता की आपल्या समोर सगळ्यांना आता दाराचे बाई पाया पडले. जर आपण त्याला परमेश्वर त्याला देव त्याला मालिक त्याला पती असं जी प्रतिवर्तन देत आहे असं जर आपण प्रत्येक घरामध्ये जर वागलो तर कधीही तो फनवणार नाही. आणि म्हणून दादाने सांगितलं की अनंत बर्मन का जीवन है इसके लिए आपकी जे बोलना महान जरुरी की प्रत्येक माणसाला श्वास लागतोय, प्रत्येक माणसाला धरती लागते, प्रत्येक माणसाला सूर्य प्रकाश पाहिजे, प्रत्येकाला कोणी पाहिजे. म्हणून ह्या बाबांनी एक अशी की ही निगम आगमशाही आहे की ही आरती आवा आणि गवनची आहे. या आरती माध्यमामध्ये हा प्रत्येक जीव येऊ शकतो आणि जाऊ शकतो. अशी ही महान आरती या आरतीच्या पूजनाच्या कार्यक्रमाला यापुढे जो भी पुढे धरेल जो भी चालेल त्याच्या पुढे कल्याण होईल. आणि म्हणून या कुटुंबामध्ये आज आपल्या प्रत्यक्ष या समाजाला वळण लागेल, प्रत्येकाला संस्कार घडेल. म्हणून तुमच्या समोर दादांनी दोघांनी यांचं जे मॅडम आहे यांचं जे मेसेज आहे यांचं जे कुटुंबीय आहे त्यांनी स्वतः आपल्या समोर सगळ्यांसमोर पाया पडले. जर आपण प्रत्येक घरात जाऊन जर प्रत्येक बाई जर प्रत्येक पुरुषाला त्याच्या नवऱ्याला पाया पडेल तर तो कुटुंब ऑटोमॅटिक बापच्या घरी जाऊ शकतो. म्हणून त्यांनी या ठिकाणी
हा जो कमळ चक्र आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकाराचं दिलेलं आहे. म्हणजे ही नाभी कमळ आहे, એટલે ही भूमिका आहे की या भूमिकाशिवाय जीव येऊ शकत नाही. तो कुठे आहे, कसा आहे आणि कसा कोणत्या मार्गाने यायचे तो मार्ग बाबांनी म्हणून ही महान आरती सांगितली आहे. म्हणून जर कधी अनंत बर्मन का एक नाव बनवूंगा आणि सती लोगों को बिठा के माया सागर पार करूंगा. जर प्रत्येकाला प्रत्येक माणसाच्या मनात आहे की माझा कुटुंब व्यवस्थित सुधारला पाहिजे, श्रीमंत झाला पाहिजे, बंगला गाड्या पाहिजे, तर आपल्यामध्ये हा व्यवहारच नाही, रीतच नाही, तो श्रीमंत कसा होईल. आणि म्हणून ही आरती त्याचे पाणी बी पुरेल, त्याची जेवण आहे ते बी पुरेल, सगळ्या गोष्टी. त्याच्या घरात पैसाही पुरणार नाही, त्याच्या घरात अनाजही पुरणार नाही, त्याच्या घरात व्यवहारही टिकणार नाही. आणि म्हणून ही जी आरती या त्या टायमाला ब्रिटिश सत्ता सातसो राजवाडा सातसा या परिस्थितीमध्ये त्या बाबांनी या समाजाला की आदिवासी समाज हा अडाणी आहे, विकृत आहे, त्याला अक्कल नाही, बुद्धिहीन आहे, आणि त्यामध्ये या जगामध्ये सगळ्या कुटुंबामध्ये अवतार राम आला, केवल आला, श्री कबीर आला, हे सगळं आले. परंतु ही एक जात या जगामध्ये जी धरतीवरती की ही फक्त हा कुटुंब राहिला होता, आणि त्या कुटुंबामध्ये हा महान पुरुष अवतार आला, आणि त्या अवताराने ही दिशा दाखवली, त्याला वळण दिलं, आणि त्या वळणाने आज जगामध्ये जो जो त्या टायमाला आज आम्ही बरेच आमच्याकडे आता कमी झालंय माळा, तुमच्याकडे बरेच चारा ठेवतात वरती माळा आहे, पाहिलं तुम्ही लाकडाचा बनवतात, त्या माळ्यावरती त्या रंजनपूरला आज समाधी आहे, त्या ठिकाणी माळा तयार करून 11/12/37 साली त्या माळ्यावर चढून दादाने सांगितलंय की एक समरला एवढे लोक एक समरला एक असं, तर ते रेकॉर्डला एका समरला 9 लाख आरती तरी त्या टायमाला सुशिक्षित वर्ग नव्हता. म्हणजे आता पत्रिका जसं भारी भारी छापतात तसं त्या टायमाला पिरियड नव्हता, आणि विखे म्हणजे जंगल होता 37च्या या पिरियड मध्ये, कोणी पायी होऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये तरी हा समाज बिना आमंत्रण बिना सांगायचं तरी 9 लाख आरत्या झाल्या. आणि आज या जगामध्ये त्या माळ्यावरती उभं राहून आज आता आपण आरती केली आणि आपण सांगतोय, दोन गोष्ट सांगतोय, तसं बाबा आरती करून माईक नाही काय नाही असंच जाहीर मध्ये सांगत होतो. परंतु त्या जगामध्ये ज्यांनी जे जे सांगितलंय ते घडून राहिले. तुम्हाला साधं उदाहरण सांगतो राजकारयाचं. अंग्रेज कांग्रेस तुम्हारी मागणी तो कर गया अभी कलंकी लगी. त्या टायमाला गुलाम महाराजने, तो अडाणी होता तरी तो जाहीर मध्ये सांगितलं अंग्रेज कांग्रेस तुम्हारी मागणी तो कर गया अभी कलंकी लगी. म्हणजे त्यांनी जो फेसबुकच्या मीटिंग मध्ये करार केला तो बाबांनी त्या पब्लिक मध्ये जाहीर मध्ये सांगितले 31 ते 35 मध्ये. आणि त्यांनी सांगितल्यानंतर अंग्रेज कांग्रेस दोनों को के बांध कर कोई का हिशोब लेंगे. आज जगामध्ये तुम्हाला माहिती कोणाकडे 100 करोड सापडू आले, कोणाकडे 200 करोड, कोणाकडे 50 करोड, कोणाकडे 40 करोड सापडू आले. हे तुम्हाला प्रत्यक्ष उदाहरण देतोय मी तुम्हाला. टीव्हीवर बघा तुम्ही. त्या टायमाला त्यानंतर आझादी झाली, ब्रिटिश सत्ता गेली, लोकशाही आली, आणि लोकशाहीमध्ये अख्खं जग राजकीयाला किती किंमत देत होते तुम्हाला माहिती आहे. आज किती किंमत आहे हे टीव्हीवर बघून घ्या तुम्ही. मी नाही सांगत, तुम्हाला प्रत्यक्ष प्रमाणामध्ये टीव्ही प्रत्येकाच्या घरी आहे. आजच्या परिस्थितीमध्ये टीव्ही काय सांगू तुम्ही सांगा. आज 200-300 करोड सापडू राहिले. म्हणजे त्या टाइमला 11/12/37 सालला सांगत होते गुलाम महाराज अंग्रेज कांग्रेस दोनों को फुटके बांधकर पै काही. आज जगामध्ये प्रसिद्ध उरलं એટલે ते बाहेर येऊन राहिले. तो फक्त सांगून गेले पण जगामध्ये घडून राहील. तर हा महापुरुष त्या टायमाला हा जर आवागमन એટલે जीव येतोय जातोय याचं जर ज्या माणसाला त्याचा रस्ता माहिती आहे, तो रस्ता दाखवत आहे, अशा माणसाला 1 सेकंद मध्ये या जगामध्ये एक असं बी केलं असलं ना तरी जग त्याचे खलास होऊन गेलं. एक एवढं व्यवहार करायची गरज नव्हती. परंतु हा मालक प्रत्येक माणसाला हा आर्थिक पूजनाचा कार्यक्रम हे समजायला पाहिजे, त्याचे वळण लागायला पाहिजे. प्रत्येक घराघरामध्ये हे वळण लागलं पाहिजे. म्हणून त्या महापुरुषांनी आज आपण इथपर्यंत या महापुरुषांनी वळण दिले. त्याच्यानंतर मग बाबा हे 11/12/37 सालानंतर 6 महिन्यानंतर हे रामदास बाबाकडे जबाबदारी आली. तर गुलाम महाराजच्या विश्वगुरु रामदास महाराज ठरला आणि
बाबाची कडे जबाबदारी आल्यानंतर 22 वर्ष या बाबांनी 22 वर्ष या समाजाला इथपर्यंत आलं. 22 वर्ष म्हणजे साधी गोष्ट नाही. त्या टायमाला एवढी सत्ता असताना 2 वर्ष बाबांना हद्दपार करून टाकली. की एवढं सत्य बरोबर दादाने सांगितलं की व्यसनमुक्ती आहे, माणसाचं परिवर्तन बदललं पाहिजे, माणसाचं जीवन बदललं पाहिजे. ह्या चांगलं मार्गदर्शन, माणसाने व्यवहार माणसाप्रमाणे वागलं पाहिजे असं जो विचार आहे, तो विचार प्रत्येक माणसाकडे पोहोचला पाहिजे. आणि तरीही या माणसाला त्या टायमाला 2 वर्षाची हद्दपार झाली. आणि फक्त बाबांचं कुटुंबाला हद्दपार झाली, ती पब्लिकला झाली नाही. परंतु समाजाने असा विचार केला की जर आमचा हा महापुरुष, आमचा जो देव आहे किंवा आमचा जो मालिक आहे, त्याला जर हद्दपार झाली तर आम्ही इथे राहून काय करू, असं करून ना लाखो माणसं बाबांच्या मागे मध्य प्रदेशला निघून गेले. आज मध्य प्रदेश हे दादांची जी बाई आहे ती मध्य प्रदेशची आहे. आम्ही मध्य प्रदेश फक्त ऐकत होतो. या कार्याच्या वतीने आम्ही तिथपर्यंत पोचलो. आम्ही आज मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, ओरिसा, झारखंड, छत्तीसगड असं बाहेरचे लोक आज त्या रणनीपूरला येतोय. तर या कार्याने एवढा आज समजून घ्या, आम्ही त्या पहाडला राहतो. आज या पहाडला आला नंदुरबारच्या पुढे सातपुडा आहे, त्या सातपुडा तिथले आहे. आज आम्ही या इथपर्यंत या महापुरुषांनी ही कोणतं मार्गदर्शन केलं या कुटुंबाला, कामाला कोणतं केलं, याला कोणतं केलं. आज आपल्याला एक कुटुंब म्हणून, एक परिवार म्हणून, एक त्या कुटुंब सदस्य आहे, कोणाचं आर्थिक योजनावाल्यांचं सदस्य असं करून आम्हाला आपल्याला सगळ्यांना जोडून दिले. मी आज टीव्हीवर बोलतोय म्हणून मी जोडला नाही, या कार्याच्या वतीने आपण जोडलो गेलो. आणि या कार्याच्या वतीने आज आपण एकत्र आलोय. आज समाज एकत्र येत नाही, आणि एकत्र येत असेल तर त्याला एकच डाव आहे, एकच मकसद आहे त्याचे, मला राजकारणामध्ये कसं निवडून देईल, त्याशिवाय पर्याय नाही राहिला या जगामध्ये. त्याशिवाय पर्याय नाही. सरपंच बरोबर आहे, पर्याय नाही राहिला. जर पब्लिकला एकत्र आणायचे असेल तर त्याच्या मागे कोणाचा तरी हात आहे, म्हणजेच मला निवडून दे, हा याशिवाय प्रत्येकाचं मकसद नाही. परंतु या महापुरुषांनी प्रत्येकाचं जीवन बदललं पाहिजे. प्रत्येक कुटुंब हा व्यवस्थित जीवन काढलं पाहिजे. प्रत्येक कुटुंब हा अनंत बर्मन का एक नाव बनवूंगा आणि सतुल्य लोगों को बिठा के माया सागर पार करूंगा. म्हणजेच प्रत्येक जीवाला बापच्या घरी पोचवत आहे. आणि ज्यांनी बापचं घर पाहिलं असेल तोच सांगू शकतो. अन्यथा कोणात आम्ही येताना ना गुंजाला विसरून गेलो. आम्ही बऱ्याचशा टायमाला म्हणजे खूप वर्ष झाले, आम्ही 21 फेब्रुवारी या तारखेला आम्ही यायचो इथे कार्यक्रमाला, पण त्याच्यानंतर मध्ये मध्ये अजून झालं नाही. आम्ही आलो आता, परत आम्ही येतोय दादांबरोबर. तर तरी आम्ही विसरलो आहे, तरी आम्ही गाव विसरलंय. तर तसं ना आम्ही विचारत या ठिकाणी आलो. तसं ज्यांनी बापचं घर पाहिलं असेल तोच बापचं घर दाखवू शकतो. ज्यांनी पाहिलं नाही त्याला सांगता येणार नाही बापचं. आजपर्यंत आपण सगळं आईच्या पोटामध्ये जन्म घेतलाय, पण अजूनपर्यंत कोणाला सांगा बाई खरखर बापचं घर कुठे आहे, कसं आहे आणि कोणत्या मार्ग जावं लागतं हा कोणीही सांगू शकणार नाही. तुम्ही कोणत्याही धर्मामध्ये जा, राम, केवळ, कबीर, श्रीकृष्ण, या जगामध्ये 6 धर्म आहे, 12.5 पंथ आहे. प्रत्येक धर्मवाल्याला विचारा की बाई बापचं घर जायचे असेल तर कोणता मार्ग असेल ते सांगा बरं. तर आजपर्यंत या जगामध्ये कोणीही सांगू शकणार नाही. हा फक्त पहिला या जगामध्ये, वर्ल्ड मध्ये हा पहिला संत गुलाम महाराज एक आरती पूजनाचा करतात. या आरतीशिवाय जीव येऊ शकत नाही, आईशिवाय त्याला आधारच नाही. म्हणून त्याने जहां से आया वही घर पाने के वास्ते हा आरती पूजन आहे. जहां से आया वही घर पाने के वास्ते. जर खरखर तुम्हाला आपल्याला जर बापचं घर पाहायचे असेल तर आपल्याला या कुटुंबाला, म्हणून पहिली आता जी आरती झाली, धर्माच्या करिता आम्हा जगती रामाने धाडिले, ऐसे जाणून राम भक्ती करता ऐश्वर्य हे लागले. त्या टायमाला आदिवासी समाजामध्ये भक्ती ही वस्तू नव्हती, शिक्षण नव्हतं, कुठलंच काही नाही, एकत्र येऊ शकत नाही. अशा पिरियड मध्ये त्या आरती जेव्हा निघाली तर बाबांनी किती वाक्य रचना किती मस्त बनवलेली आहे. जर सफल मध्ये गेलं तर आपल्याला प्रत्येकाला समजून जाईल की त्या टायमाला रामाने पाठवलं असं समजून या आरती पूजनाला लागून जा. हा आपल्याला उपदेश दिलेला आहे प्रत्येक जीवाला.
आणि त्यानंतर सांगते, आता धर्म सख्या तुझ्या पुरती हा नम्रतेने इच्छा वजेशी मानसिकरित्या हा देह तुझ्या असे. आपण सगळे बसलेले आहे, सगळ्यांना जीव दिलेला आहे, परंतु प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे की या कुटुंबामध्ये लहान पोरगा आहे, मुलगी आहे, त्या कुटुंबाचा मेन जो आहे, मॅनेजर आहे, मुख्य आहे, तो मुख्य मालक आहे, तो ठरवायला पाहिजे की या कुटुंबाला कुठे घेऊन जायचे आणि तेव्हा या कुटुंबाचे परिवर्तन बदलेल, त्या कुटुंब हा व्यवस्थित जीवन काढेल. हा देह तुझ्या असे. शेवटी प्रत्येकाचा जीव दिले कुदरतीने दिलेला आहे, परंतु त्या जीवाला कोणत्या मार्गाला घेऊन जायचे हे मालकाकडे ठरव. मग तुम्ही सांगा, चोरी करायला शिक्षण द्या की भांडागी का लुटमार करा का ठोक, ह्या सगळ्या गोष्टी या मालकाकडे आहे. म्हणून हा जो मार्ग आहे आर्थिक कुटुंबाच्या, या मार्गाला जर प्रत्येक कुटुंबाने धरून घेतलं तर तो कुटुंब ऑटोमॅटिक त्या कुटुंबाकडे प्रकाश येईल, प्रकाश पडेल. आणि त्याच्यामध्ये जर आपण पवित्रपणे खातोय, त्या पवित्रपणला त्याला उठता बसता चालता खाताना पिताना झोपताना आपली जर सांगितली, आपली जर बाईंनी जेवण तयार करताना पीठ पाण्यामध्ये टाकताच बरोबर त्यांनी विवेक केला पाहिजे, पाणी टाकताना विवेक केला पाहिजे, पाणी देतानाही आपली बोललं पाहिजे, चहा घेताना जे बी कार्य असेल झोपतानाही म्हटलं तरी आपली जे कुठलं तरी आपली तर त्या कुटुंबामध्ये 100% परिवर्तन बनले, 100% तो बापच्या घरी जाऊ शकतो. परंतु हे जर नियम आहे, हे नियम प्रत्येकाने हे पाळलं पाहिजे, पण तो मालक मजबूत, त्याच्या अतिरिक्त ती जो बाई आहे ती सपोर्ट द्यायला पाहिजे या कार्याला, तर तो कुटुंब ऑटोमॅटिक त्याला तो पुढे कल्याण होईल. आणि त्याच्यानंतर मग हा गोळीबार झाला, रवला पाणी म्हणून आताच कार्यक्रम केला ब्रिटिश सरकारने मध्ये. लोक आता पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये 15 सांगताय, परंतु वडील आम्हाला आम्ही अभ्यास करताना स्टडी करताना 280 माणसे मारून टाकले असं रेकॉर्डला आहे. 280 बिना तक्रारी. हा समाज, हा कुटुंब, हा आर्थिक कार्यक्रम तो व्यसनमुक्ती आहे. तक्रारने झगडाने काहीच नाही, फक्त आर्थिक करताय आणि काम धंद्याला लागताय, तरी या समाजाला गोळीबार करून दिला. आणि तो समाजाला दडपण आले, या आर्थिक पूजनाला दाबून द्या की आर्थिक पूजन करू दे नको असं. आणि काही असा गोळीबार झाल्यानंतर काही दिवसानंतर 6 लाख लोकांना या भारत सरकार सांगते केसरी सिंग दादाकडे हा स्वतः रामदास बाबा घेऊन गेला. आणि त्या टाइमला हा केसरी सिंग दादा या कार्याला सपोर्ट करतो हे अजिबात या पब्लिकला माहिती. हे संत रामदास बाबांनी ओळख दिली आणि त्या बाबांनी त्या टाइमला कार्य आपण करतोय असं नव्हतं. हा बाबा फक्त केसरी सिंग दादा घरामध्ये बसून तो सरकारला टपाल देत होता, त्यांनी कार्यक्रम केलं नाही. हा स्वतः रामदास बाबाजी गेले त्या टाइमला, त्या रामदास बाबांनी बाहेर काढलं, दादा या कार्याची सुरुवात. तर या कार्याची सुरुवात बाबाजी गेले तेव्हा त्यांनी वाल्हाडला एक संमेलन घेतलं, तिथेच गोळीबार झालं. त्याच्यानंतर एक कटसवालला घेतलं, एक भसपूरला घेतलं आणि तिसरा इथे धरमपूर तालुक्यामध्ये होडीपाडा आहे वासदा तालुक्यामध्ये, त्या ठिकाणी घेतलं. हे कार्याची सुरुवात हा बाबाजी गेल्यावर ती सुरुवात झाली. आणि वडील सांगतात आम्हाला की गुलाम महाराजचा विश्वास धरून रामदास महाराज ठरले, आणि रामदास महाराजचा विश्वास धरून केसरी सिंग दादा ठरले, आणि केसरी सिंग दादाचा विश्वास धरून चंद्रसेन बाबा ठरले. आज या कार्याची जबाबदारी त्या बाबाकडे आली. तर या कार्याची रूपरेखा जी आहे ती तर इथे दिलेलं आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे आपण सरकार आहे असा विषय नाही. सरकार म्हणजे जमीन, सरकार म्हणजे बाई, आणि गव्हर्नमेंट म्हणजे सर्जनहार पितू, ऑफ म्हणजे याच्या पुढे कोणी नाही. आणि इंडिया म्हणजे कोणत्या भूमिकेचा मालक आहे. त्यासाठी प्रत्येक माणूस आईच्या पोटामधून जन्म येतो, पण ती बाया खूप आहेत, परंतु कोणती आईमध्ये तू जन्म घेतलाय म्हणून तिला आई म्हणतोय, आणि म्हणून त्याला इंडिया म्हणतोय की या देशाचा व्यवहार जो आहे तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणून या भारत सरकार तो तो गव्हर्नमेंट म्हणून आहे. आणि त्या स्टार तुम्ही आपण सगळ्यांनी अभ्यास केला असेल. तुम्ही पहिलं मी तुम्हाला फक्त उदाहरण देतो की या जगामध्ये लोकशाही आल्यानंतर 1947 पासून आली, तर आतापर्यंत काँग्रेसने 66 वर्ष चाललं, परंतु आज पोलीसवाल्याकडे स्टार आहे खांद्यावर. पाहिलं तुम्ही कोणी खांद्यावर स्टार असतात,
आणि शिक्का मारताना 4 लाईन सत्य मिळते म्हणजे कुठे ही 4 लाईन सत्य मिळते. तर ही शिक्का मारतोय. सरकार कोणाची आहे? काँग्रेसची सत्ता होती. आताच कोणाची सरकार आहे? भाजप सरकारची. परंतु कमळ चिन्ह ह्या लावू शकत नाही. कमळ चिन्ह स्टार आणि टोपीला बोल्टला कमळ चिन्ह लावू शकत नाही. का लावू शकत नाही? सरकार त्याची आहे ना. मग गव्हर्नमेंट का आला? 4 लाईन्स का आली? म्हणजे याच्यामध्ये खूप मोठं स्टडी आहे, खूप मोठा अभ्यास आहे. आणि म्हणून हा जो संत गुलाम राजनीति धर्म की पांडुर से लटक रही उसके साथ मैं रमता रहूंगा हृदय में आपोआप बक्षण करूंगा, आपोआप बक्षण करूंगा. तर या जगामध्ये एवढा जो व्यवहार आहे, हा व्यवहार कसा चालतो कसा नाही, हा फक्त या जगामध्ये फक्त या कार्यामार्फत आहे. आर्थिक विज्ञानाच्या कार्यक्रमाला तेव्हा या गोष्टी सगळ्या उघड्या झाल्या. तोपर्यंत कोणालाही या रस्ता अजून बी खूप हुशार लोक आहे, खूप स्टडी, खूप तज्ञ आहे, विज्ञान आहे, परंतु अजून कोणाला समजलं नाही आणि समजणार अशी वस्तू नाही. त्यासाठी त्याला तो मुद्रा आहे, ही मुद्रा सत्य म्हणजे काय आहे, स्टार काज आहे, हा खूप मोठा विषय आहे. आणि अशा विषयामध्ये आपल्याला खूप स्टडी करावा लागेल तरच समजेल. कारण आध्यात्मिक आहे. त्या बाबांनी पहिलेच सांगून दिले की ही आध्यात्मिक विषय आहे. आध्यात्मिक समजायला आपल्याला तर बंगला गाड्या पाहिजे, या आध्यात्मिकवर कोण जाणार आहे? याचा विषय बी येत नाही. तर याचा काय विषय संबंध? फक्त आपल्याला आपण कसं श्रीमंत होणार याशिवाय माझ्याकडे दुसरं नाही. माझं बी मनात आहे की मी श्रीमंत झालं पाहिजे, मी श्रीमंत व्हाल. प्रत्येक माणसाच्या मनात आहे की मी श्रीमंत हो. मग हे कार्य आध्यात्मिक आहे. आध्यात्मिक चालायला तर दर सोमवारचा उपवास करावा लागेल. 2-2 महिने 3-3 महिने बाबा दादा बाबा कोण करणार आहे? म्हणजे एवढी टेन्शन नाही, फक्त असं श्रीमंत पाहिजे. म्हणजे या जगाच्या प्रत्येकाच्या माणसाच्या मनात आहे हे अध्यात्म. म्हणजे वेट करायला कोणीही नाही. तुम्ही आता दादानी आम्हाला विचारलं दादा नंतर बोलू, जेवणाचा उशीर होऊन जाईल, म्हणजे प्रश्न आला की नाही. तर प्रत्येक माणसाचा विषय हा कसं, साधा उदाहरण, मला इंडिया हा माझ्या नावावर खाते करून दिलं, सर्व माझ्या नावावर होऊन गेले, पण अजून मला आग्रह पडतोय मला अमेरिका पण नावावर करून द्या. अमेरिका बी नावावर पाहिजे. म्हणजे इंडिया तर झालाय, पण मला अजून अमेरिका बी माझ्या नावावर पाहिजे. तर सगळे लोक पोटच भरून नाही राहिलं, तर या पब्लिकची व्यवस्था कोण करणार? म्हणून एकच पर्याय आहे तर तो आर्थिक विज्ञान. एकच पर्याय आहे. कालीमधून काल कठीण खूप मोठी आफत येणार आहे या कुदरतीची. या जगावर खूप मोठी आफत आहे आणि त्या आफतीमध्ये कोणी वाचणार नाही. एकच पर्याय आहे ती आर्थिक विज्ञानाचा. काय त्याशिवाय पर्यायच नाही. 12 कोस शेटे म्हणजे कोस वरती एक आरतीवाला दिसेल असं एक दिवस ही जे ज्योत पेटताय ना, अशी एक 12 कोस वरती एकच आरती ज्योत पेटवेल. अजून या पुढे फक्त हे तर बाबा सांगून गेले. ज्या टायमाला परिस्थिती कोरोना आला ना, अख्खं जग त्याच्या लॉकडाऊन हे नये त्याच्या पण या जगामध्ये तुम्ही सांगा, हवा श्वास घेताना श्वास कमी पडली असं कोणी सांगत बरं? होऊ शकते का या जगामध्ये श्वास हा कमी पडेल का? हवा ही कमी पडेल का? पण ज्याला घेऊन जायचे ना त्याला हवाच मिळत नव्हती. तुम्ही सांगा कोरोनामध्ये. आणि जे आपण वाचले तर सगळे बसलेले झाले, खरं का नाही? पण ज्याला हवाने द्यायची होती कुदरतला, तर त्याला हवाच दिली नाही. त्याला गॅस लावला, धुण्या लावला, पण तरी वारला तो. म्हणजे ही कुदरतीची पॉवर आहे. ही कुदरतीची पॉवरला या जगामध्ये असा कोई मायका लाल नाही तो टाळून दिल असेल. तो कोई मायका लाल नाही की तो गुलामाराच्या गोष्टीला समजून. म्हणून त्याने सांगितलं माझ्या गोष्टीला जो समजून गेली या जगामध्ये तो वो गुरु हाम चेला. आजपर्यंत कोणी असं सांगू शकणार नाही की गुलामाराची गोष्ट मी समजेल आणि मी सांगून दाखवेल. या जगामध्ये असा कोई मायका लाल नाही या जगामध्ये तर तो गुलामाराची गोष्ट दिले, गुलामारा चेला होऊन जाईल. खूप मोठी गोष्ट आहे. सांगायचं म्हणजे आध्यात्मिक आहे. आजपर्यंत बापचं घर कोणी पाहिलं बी नाही, पाहणार बी नाही, पोचणार बी नाही. आणि म्हणून यापुढे या कार्यामध्ये कोणी मालिक येणार बी नाही, येऊ बी देणार नाही. कारण त्याच्या हॅव्हिंग न बिगिनिंग अनाथ काळ पूर्वी म्हणजे हॅव्हिंग न बिगिनिंग ही बी तज होतोय, आपमुळं बी तोच होतोय. आणि त्याच्यानंतर अकाउंट त्यांनी सांगितलंय अंग्रेज कांग्रेस दोनों को फुटके बांध कर पै पै काय सुन. એટલે हे शरीर तुम्ही सांगा. आज आपण सगळ्यांनी जेवण करणार आहे. आता जेवण प्रत्येकाला आज भारी सगळं आहे. मी एक दालका भरून खाऊन गेला असं सगळ्यांनी ठरवलं.
पण हा शरीर त्याच्या त्याच्या इशारा करेल मला नको पाहिजे, हा शरीर त्याच्या त्याच्या कबूल करेल तर मला दादा मला नको पाहिजे, कारण की नाही खूप भारी बनवलं परंतु मला नको पाहिजे, हे शरीर इशारा करतो. का ह्या सगळ्या हिशोबिक आहे. हे जे शरीर आहे हे अकाउंट आहे. हे शरीर त्याला लघवी आहे, संडास आहे, त्याला भूक आहे, झोप आहे. हे याच्यातलं जरा बी चुकलं तरी शरीर ऑटोमॅटिक त्याला नंबर लागेल म्हणजे पावती फाटून जाईल. म्हणून हे शरीर हे विथ अवर बॉडी कंपॅरिझन, इंग्रजीमध्ये काय म्हणून विथ अवर बॉडी कंपॅरिझन, हे शरीर अकाउंट आहे, हे हिसाबिक आहे, हिसाबिक चालणार आहे, देश हिसाबिक चालेल. खरं की नाही? आज रात्र आहे, सकाळी आपण सगळ्यांनी भक्ती करतोय, सांगून देऊ आपण की आता सूर्य उगवय, आम्ही सगळं उठलो आहे, आपल्यावर चालेल, हे खोटं आहे. म्हणून आता जास्त टाइम झालेला आहे. आता मी दुसरा वक्त आहे तर हे आपण भाषा बाकून हे गोगाय घेऊन गेली इकडे तिकडे यांनी म्हणजे भाषा निघी गेली त्या भाषाने विनंती आहे का माफ की दे, आपकी दे, आपकी दे, कितू की दे.